सर्वांना माझा नमस्कार. झेडपी डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनलला मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत गणित व बुद्धिमत्ता विषयातील अतिशय महत्त्वाचा भाग, आकृतीतील चौरस मोजणे. म्हणजे एखादी आकृती आपल्याला दिली जाते आणि त्यामध्ये असणारे एकूण चौरस किती आहेत ते आपल्याला प्रश्न विचारला जातो. अशावेळी आपल्याला या ठिकाणी ट्रिकच्या माध्यमातून कशाप्रकारे उत्तर काढता येईल ते या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे की चौरस मोजणे, तर त्यामध्ये दिलेल्या जाणाऱ्या जे आकृत्या असतात, प्रश्नामध्ये विचारल्या जाणाऱ्या जे आकृत्या असतात ते दोन प्रकारचे असतात. तर या ठिकाणी दोन प्रकार आपण शिकणार आहोत. तर पहिला प्रकार आहे सममित आकृत्यांचा प्रकार. सममित आकृत्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे या ठिकाणी आकृत्या असतात ते पाहू. की सममित आकृती म्हणजे काय? जेव्हा दिलेल्या आकृतीमध्ये आडवे आणि उभे रकाने यांची संख्या समान असते. पाहू शकतो आपण या ठिकाणी की 2 गुणिले 2 म्हणजे 2 आडवे 2 उभे, 3 गुणिले 3 4 गुणिले 4 म्हणजे या ठिकाणी आडवे आणि उभे सर्व या ठिकाणी रकाने काय आहेत? सारखे आहेत. या ठिकाणी आकृतीच्या माध्यमातून पाहू शकतो की 1 2 आणि 3 उभे आहेत आणि 3 आडवे या ठिकाणी रकाने दिले आहेत. म्हणजे ही काय आहे? सममित आकृतीचा प्रकार आहे. आणि दुसरा जो प्रकार या ठिकाणी आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे असममित आकृती. म्हणजे काही वेळास आपल्याला आडवे आणि उभे रकाने यांच्यामध्ये फरक असतो. म्हणजे जेव्हा आडवे रकाने आणि उभे रकाने यांची संख्या समान नसते त्यालाच आपण असममित आकृती असं म्हणतो. या ठिकाणी आपण पाहू शकतो की जसं 2 गुणिले 3 म्हणजे 2 आणि 3 हे वेगवेगळे संख्या आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला रकान्यांची संख्या वेगवेगळी आहे असं दिसते की 2 गुणिले 3 3 गुणिले 4 आणि 4 गुणिले 5. म्हणजे या ठिकाणी आडवे आणि उभे रकाने वेगवेगळे आहेत, यांची संख्या समान नाही, म्हणून त्याला आपण असममित आकृती असं म्हणतो. या ठिकाणी आपल्याला आकृतीचा प्रकारसुद्धा दाखवलेला आहे की या ठिकाणी आपण पाहू शकतो की उभे 4 रकाने आहेत परंतु आडवे 3च रकाने आहेत. म्हणजे या ठिकाणी असममित आकृतीचा हा प्रकार आहे. तर यामध्ये आपल्याला कशा प्रकारे सममित आकृत्या आणि असममित आकृत्या यांचा चौरस कसे मोजता येतील ते आपण पुढं पाहूया. सर्वप्रथम त्या अगोदर आपण काही चौरस आकृत्यांचे गणितीय विश्लेषण या ठिकाणी पाहू. म्हणजे चौरस म्हणजे काय? तर ज्या चौकोनाच्या चारी बाजू समान असतात आणि प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असतो हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. आणि आपल्याला मोजण्याची आवश्यकता कशा प्रकारे असते की स्पर्धा परीक्षा असेल किंवा TET परीक्षा असेल त्यामध्ये आपल्याला काय अशा संमिश्र आकृत्या म्हणजे गुंतागुंतीच्या आकृत्या दिलेल्या असतात आणि त्यामध्ये एकूण किती चौरस आहेत हे आपल्याला शोधायसाठी सांगितलेलं असतं. आपण जर साध्या पद्धतीचा म्हणजे परंपरागत पद्धतीचा वापर केला तर आपल्याला एक चौरस मोजत बसण्यामध्ये वेळ वाया जातो आणि उत्तरसुद्धा चुकण्याची या ठिकाणी दाट शक्यता असते. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला काय करायचे? ट्रिकचा फायदा काय होणार आहे की आपल्याला मोठ्या रचना असलेल्या किंवा गुंतागुंतीच्या पूर्ण आकृत्या जरी असल्या तरी आपल्याला अवघ्या काही सेकंदामध्ये अचूक असं उत्तर या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून आपल्याला या ट्रिकचा फायदा होणार आहे. चला तर मग आपण या ठिकाणी पाहूया सममित आकृतीची ट्रिक कशा प्रकारे वापरायची ती पाहूया. सर्वप्रथम या ठिकाणी सममित आकृती ट्रिकचा वापर या ठिकाणी कसा करायचा या ठिकाणी स्टेप बाय स्टेप आपण पाहूया. पहिल्या जो या ठिकाणी सममित आकृतीची पहिली पायरी आहे ट्रिक वापरण्याची की क्रमांकन करणे. आकृतीमध्ये आडव्या आणि उभ्या रकान्यावर अनुक्रमे 1 2 3 असे अंक लिहावे. नंतर दुसरी पायरी आहे वर्गांची बेरीज. जितके आपण जे क्रमांक लिहिले त्या सर्व संख्यांच्या वर्गांची बेरीज करायची आहे. आता या ठिकाणी आपण पाहूया उदाहरणाच्या माध्यमातून 3 गुणिले 3 म्हणजे 3 आडवे 3 उभे यांच्या ग्रीड असणाऱ्या चौरसाचं या ठिकाणी कशा प्रकारे ट्रिकच्या माध्यमातून आपण चौरस मोजायचे पाहूया आकृतीच्या माध्यमातून. या ठिकाणी ही आकृती आपण या ठिकाणी काढलेली आहे. यामध्ये आपल्याला काय करायचे? 3 बाय 3चे ग्रीड म्हणजेच रकाने काढायचे आहेत. आडवे 3 आणि उभे 3 अशा या ठिकाणी रकाने काढायचे आहेत आणि यांना काय करायचे? आपल्याला क्रमांक द्यायचे आहेत 1 2 आणि हे 3. तसेच उभ्यांना दिल्यानंतर आडव्यांना सुद्धा आपल्याला क्रमांक द्यायचे आहेत 1 2 आणि 3. त्यानंतर काय करायचे? आपल्याला यांच्या वर्गांची बेरीज करायची आहे. म्हणजेच 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग बरोबर या ठिकाणी बेरीज करायचं. या ठिकाणी 1चा वर्ग 1 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9. म्हणजेच या ठिकाणी आपलं जे उत्तर येणार आहे ते 14 येणार आहे. म्हणजेच यामध्ये असणारे जे चौरस आहेत ते किती आहेत?
14 आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी अतिशय कमी वेळेमध्ये आणि अचूक पद्धतीने या ठिकाणी उत्तर काढणार आहोत. 14 चौरस यामध्ये आपल्याला दिसतील. तर अशा प्रकारे आपल्याला सममित आकृतीचा ट्रिकच्या माध्यमातून चौरस मोजता येतील. त्यानंतर आपण पुढचं उदाहरण या ठिकाणी पाहूया. 2x2 असणारे पाहूया चौरसाच्या माध्यमातून, म्हणजे फक्त 2च आहेत. पाहूया 1 2 1 2. पहा 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग. तर पहा या ठिकाणी आपल्याला पाहू शकतो की 1चा वर्ग 1च असणार आहे, 2चा वर्ग 4. तर या ठिकाणी 5 ही संख्या चौरसांची आहे. या आकृतीमध्ये 5 चौरस आहेत, पाहू शकतो आपण या ठिकाणी. म्हणजेच आपण ट्रिकच्या माध्यमातून अतिशय कमी वेळेमध्ये अचूक उत्तर काढू शकतो. पुढचा प्रकार पाहूया. असममित आकृत्यांची ट्रिक कशा प्रकारे काढायची आहे. पहा या ठिकाणी ट्रिकच्या माध्यमातून पहिला पायरी आहे, सर्वात शेवटचा आडवा क्रमांक आणि सर्वात शेवटचा उभा क्रमांक यांचा गुणाकार करायचा आहे. पायरी 2मध्ये दोन्ही बाजूमधून 1 1 वजा करून पुढचा गुणाकार करायचा आहे. आणि पायरी 3, जोपर्यंत गुणाकारामध्ये 1 येत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया गुणाकाराची चालू ठेवायची आहे आणि शेवटी सर्व गुणाकारांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. चला आपण या ठिकाणी उदाहरणाच्या माध्यमातून पाहूया. पहा, जर आपल्याला अशा प्रकारचा ग्रीड या ठिकाणी दिला, म्हणजेच आकृती आपल्याला दिली, कशा प्रकारे आकृतीच्या माध्यमातून पाहूया. सर्वात पहिल्यांदा यांना काय करायचं आहे, क्रमांक द्यायचा आहे 1 2 3, 1 2 3 आणि हे 4. या ठिकाणी क्रमांक दिल्यानंतर आपल्याला आता काय करायचे, सर्वात शेवटचा आडवा आणि सर्वात शेवटचा उभा या ठिकाणी यांची काय करायची, गुणाकार करायचे. म्हणजेच या ठिकाणी काय आहे, 4 × 3 बरोबर 12 येणार आहे. त्यानंतर याच्यामधून वजा 1 करायचे आहे आणि याच्यामधून सुद्धा 1 1 वजा करायचे आहे. म्हणजेच या ठिकाणी 3 उरणार. 3 × 2 म्हणजेच 3 2 6. त्यानंतर आपल्याला काय करायचे, याच्यातून वजा 1 केल्यानंतर 2 उरणार आहे आणि याच्यातून वजा 1 केल्यानंतर इथं 1 उरणार आहे, म्हणजे 2 1 2. या ठिकाणी 1 आल्यानंतर आपल्याला आता गुणाकार बंद करायचा आहे आणि या आलेल्या गुणाकारांची आपल्याला काय करायचे, बेरीज करायचे. पहा या ठिकाणी यांची सर्वांची बेरीज 12 अधिक 6 18 आणि 2 या ठिकाणी काय येणार आहे, 20. तर यामध्ये किती चौरस आहेत, 20 चौरस आहेत. तर अशा प्रकारे आपण अतिशय सोप्या पद्धतीने ट्रिकच्या माध्यमातून काय करणार आहोत, या चौरसांची संख्या काढणार आहोत. पुढं आपण या ठिकाणी पाहूया. चौरस मोजणी चार्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चार्टच्या माध्यमातून सराव आपण या ठिकाणी पाहू शकतो. आडव्या आणि उभ्या रकान्यांची संख्या दिलेली आहे. पहा, सममित आकृती आहे की असममित याचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, सममित. पहा, आडवे आणि उभे 2 2 रकाने आहेत. तर या ठिकाणी त्याचे चौरस काढण्याची ट्रिक काय आहे, आपल्याला सममित आहे त्यामुळं या ठिकाणी त्यांच्या वर्गांची बेरीज करायची. 5 ही संख्या आलेली आहे. इथं सुद्धा सममित आहे, 3 × 3 म्हणजेच या तिन्हीची आपल्याला काय करायची, वर्गांची बेरीज करायची. 14 आलेलं आहे. हे सुद्धा सममित आहे, 4 × 4. तर पहा, 4पर्यंतच्या सर्व संख्यांच्या वर्गांची बेरीज केली तर 30 आलेली आहे. आता या ठिकाणी पाहू शकतो आपण असममित आहे, 2 × 3. तर काय करायचं आपल्याला, 2 × 3 अधिक त्यानंतर 1 1 वजा केल्यानंतर 2 × 1 येणार आहे आणि या दोन्ही गुणाकारांची बेरीज 8 आलेली आहे. पहा, असममित 3 × 4 आहे. तर आता या ठिकाणी पहा, 3 × 4 म्हणजे 4 × 3 करून त्यामध्ये 1 1 वजा केल्यानंतर 3 × 2, त्यामधून 1 1 वजा केल्यानंतर 2 × 1 आणि या आलेल्या गुणाकारांची बेरीज 20 येणार आहे. इथं सुद्धा या ठिकाणी पहा, आपल्याला असममितच प्रकार या ठिकाणी दिसत आहे, 4 × 5. तर यांचीसुद्धा या ठिकाणी 4 × 5, त्यानंतर 1 1 कमी करून 4 × 3, त्यानंतर 1 कमी करून 3 × 2 आणि 2 × 1 आणि या सर्वांच्या गुणाकारांची बेरीज 40 आलेली आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी चौरसांची संख्या अतिशय कमी वेळेमध्ये सोप्या पद्धतीनं काढता येणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी चौरस मोजता येतात. अजून एक ट्रिक या ठिकाणी आहे, प्लस चिन्ह असणारा चौरस कशा प्रकारे ओळखायचा. पहा, या ठिकाणी प्लस चिन्ह असणारा चौरस, जेव्हा एखाद्या मोठ्या चौरसामध्ये आपल्याला प्लसचं चिन्ह दिसते तेव्हा त्यामध्ये काय असते की 5 त्यामध्ये चौरस असतात. म्हणजे हा जर चौरस मी इथं काढला आणि त्यामध्ये जर एक प्लसचं चिन्ह काढलं, अशा प्रकारचं जर प्लसचं चिन्ह आलं, पहा या ठिकाणी आपल्याला अधिकचं चिन्ह दिसते आणि अशा प्रकारच्या प्लसच्या चिन्हामध्ये आपल्याला काय आहे की
5चा हा नियम आहे किंवा ट्रिक आहे की 5 चौरसांचा बेसिक युनिट. म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला एका मोठ्या चौरसामध्ये अधिकचं चिन्ह अशा प्रकारे दिसलं तर या ठिकाणी 5 चौरस आहेत हे आपल्याला दिसते. किंवा एकामध्ये एक गुंतलेले जर असे चौरस असतील आणि त्यामध्ये जर अधिकचं चिन्ह दिसलं तर यामध्ये आपल्याला 5च्या पटीमध्येच ते चौरस आहेत असे मोजता येतील. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या आणि सोप्या पद्धतीनं या ट्रिकच्या माध्यमातून चौरस कशा प्रकारे मोजायचे ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.